ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपला आहे नोबेल पुरस्कार 2025 चे. आता आपल्याला माहिती आहे हे 6 प्रकारात देण्यात येतात. कोणते कोणते? सायन्स साठीचे 3, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे हे मेडिसिन वगैरे असतं ते. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, शांततेचा पुरस्कार आणि साहित्याचा पुरस्कार. आता ह्याच्यातले जे 4 तुम्हाला आधीच सांगितले, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे मेडिसिनचं आणि इकॉनॉमिक्सचं, तर हे याचे आपल्याला ते कशासाठी दिले ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं तुम्ही इथे कुठेतरी लिहून ठेवा बाजूला की फिजिक्स साठीच आहे. म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगतो, त्यानंतर तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेल की नेमकं कसं आहे, ते नाव वगैरे सगळे पाठ करायचे कसे ते तुम्हाला सांगतो. तर फिजिक्स साठी आहे ते जॉन देव, असं लक्षात ठेवा, जॉन देव, त्यासमोर क्वांटम असं लिहा. ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीसाठी याकी रॉबसन. मी म्हणजे आपण म्हणतो नाही का, जे मोस्टली कोल्हापूरचे लोक आहेत तर याकी जाकी असं करतात ना, तर याकी रॉबसन, रॉबसन असं लक्षात ठेवा. त्यासाठी केमिकल स्पॉन्ज, त्यासमोर केमिकल स्पॉन्ज असं लिहा. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, बायो म्हणजे मेडिसिन. मेडिसिनसाठी रामचा, रामचा ब्रश, रामचा ब्रश असं लिहा. आणि त्याच्या खाली लिहा इम्युन सिस्टीम. आता असं लक्षात ठेवा की रामचा ब्रश वापरल्यामुळे इम्युन सिस्टीम चांगली होते, असं लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवा, जास्त लक्षात ठेवू नका. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन पुढं, हे फक्त इथं आता लक्षात ठेवायसाठी आहे. हे जर लक्षात राहिलं तर तुमच्या पुढचं लक्षात राहील. फक्त हे लिहून ठेवा बाजूला, इथे कुठेतरी लिहून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स साठी काय लक्षात ठेवायचंय? हाऊ मंकी, हाऊ मंकी, मंकी म्हणजे माकड, अघोरी, अघोरी, हाऊ मंकी अघोरी. आता ह्याच्या समोर लिहा क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, CREATIVE, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, असं बाजूला लिहून ठेवा. ठीक आहे. आता हे लिहून ठेवलं की तुम्हाला शेवटी हेच पाठ करायचं आहे. हे पाठ झालं की तुमचं कोणताही प्रश्न सुटेल. ठीक आहे. तर आता बघा, एक एक करून बघू आपण. मी पहिलं आहे मेडिसिन. आता मेडिसिन साठी आपण काय लक्षात ठेवलं होतं? रामचा ब्रश, रामचा ब्रश. ठीक आहे. रामचा ब्रश, इम्युन सिस्टीम. आता इम्युन सिस्टीम आहे, इम्युन सिस्टीम आपण बायोलॉजीमध्ये चांगल्या पद्धतीने करतो. जे आपले WBC आहे किंवा व्हाईट ब्लड सेल्स आहेत, पांढऱ्या पेशी आहेत त्या, तर त्याचे पण काही प्रकार असतात. एक असतात ग्रॅन्युलेट्स आणि एक असतात अग्रॅन्युलेट्स. अग्रॅन्युलेट्स, तर अग्रॅन्युलेट्सचे पण काही प्रकार आहेत. त्याच्यातले 2 प्रकार म्हणजे कोणते? एक आहे बी लिम्फोसाइट, सॉरी बी सेल्स आणि टी सेल्स. बरोबर. आता टी सेल्स जे आहेत तर त्याचे पण काही प्रकार ह्यांनी शोधून काढलेले, तर त्यासाठी ह्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे मेडिसिनसाठी. ठीक आहे. तर टी सेल्स हे आपले इम्युन सिस्टीम चांगली करतात. बरोबर. इम्युन सिस्टीमसाठी ते टी सेल्स असतात. तर टी सेल्स साठी आणखी एक त्यांनी शोध करून काढला, रेग्युलेटरी टी सेल्स. हे बघा, रेग्युलेटरी टी सेल्स. आता ते कोणी कोणी शोधून काढलं ते आपण बघू. बघा, विजेते आहे मॅरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल, त्यानंतर शिमॉन साकागुची, शिमोन साकागुची, मेरी ब्रंको, फ्रेड रॅम्सडेल. आता तुम्हाला काय सांगितलं होतं? रामचा ब्रश, राम म्हणजे रॅम्सडेल चा ब्रश, ब्र म्हणजे ब्रंको आणि श म्हणजे शिमोन. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. रामचा ब्रश, इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम मध्ये कशासाठी? टी सेल्स साठी. ठीक आहे. इम्युन सिस्टीम कंट्रोल म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यासाठी हे त्यांना विजेता घोषित केलेलं आहे. ठीक आहे. तर बॉडी स्वतःचा अटॅक करू नये ह्यासाठी, म्हणजे आता आपल्याला माहिती इम्युन सिस्टीम काय करते, जे सेल्स आहेत, दुसरे सेल्स आहेत ते खाते. आणि त्यांना कळतं कसं, जे बाकीचे सेल्स आहेत ते म्हणजे आपले सेल्स खायचे की दुसऱ्यांचे सेल्स खायचे, ते कसं करणार? त्यासाठी असते रेग्युलेटरी टी सेल्स. ठीक आहे. आणि रेग्युलेटरी टी सेल्सचा शोध साकागुची ह्यांनी लावलेला. ठीक आहे. म्हणजे काय करतं की नियामक टी पेशी, रेग्युलेटरी टी सेल्स म्हणजे नियामक टी पेशी आहे, त्या काय करतात? रोग प्रतिकारक पेशींना, म्हणजे जे टी सेल्स आहे, बी सेल्स आहेत किंवा ग्रॅन्युलेट्स आहेत, तर आणखी बाकीचे आहेत, न्यूट्रोफिल्स वगैरे आहेत, तर ते सगळ्यांना शिकवतं की एनिमी सेल्स कोणते आहेत आणि हेल्दी सेल्स कोणते आहेत, त्याच्यामधला फरक करायचा ते शिकवतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय करतं की जे एनिमी सेल्स आहेत तेच जे आपले इम्युन सिस्टीमचे सेल आहेत ते खाणार. त्याच्यानंतर ब्रंको आणि रॅम्सडेल आले. त्यांनी फक्त इथपर्यंत थांबले नाही. ते काय म्हणले की हे जे सेल्स आहे, हे सेल डेव्हलप व्हायसाठी एक जीन असतं प्रत्येकामध्ये, आपल्यामध्ये जीन म्हणजे जनुक असतात. कोणतं? FOXP3 नावाचं एक जीन असतं, ते त्यांनी शोधून काढलं. ठीक आहे. तर हे रेग्युलेटरी टी सेलच्या विकासासाठी महत्वाचे आहे, FOXP3 जीन. आता हे सगळं लक्ष ठेवा. रेग्युलेटरी टी सेल, फॉक्स P3 जीन, हे सगळं लक्षात ठेवा. आता ह्याची गरज काय पडणार आहे? जे कॅन्सर सेल आहेत किंवा कोणाला ऍलर्जी होते, तर ज्याला ऍलर्जी होत आहे तर त्यांचे जे रेग्युलेटरी टी सेल्स आहेत त्यांना शिकवायचं की जे ऍलर्जिक सेल आहे तर त्यांना तुम्ही खाऊ नका. ठीक आहे. हे बाहेरून शिकवायचं लॅबोरेटरीमध्ये. तर असं आता आपण हळूहळू ते मेडिसिन मध्ये जसं डेव्हलपमेंट होत आहे, ते त्याच्यामुळे त्यांना हे पारितोषिक मिळालं होतं. ठीक आहे. मेडिसिनसाठी मॅरी ब्रंको, त्यानंतर राम्सडेल आणि शिमॉन. काय लक्षात ठेवलं होतं आपण? ब्रश, कोणाचा? रामचा ब्रश, इम्युन सिस्टीमसाठी रामचा ब्रश. त्याच्यानंतर आहे फिजिक्स साठी. आता फिजिक्स साठी आपण काय लक्षात ठेवलेलं? जॉन देव, जॉन देव, जॉन देव. आता जॉन देव क्वांटम,
क्वांटम फिजिक्स वगैरे असतं, आपण बऱ्याचदा वाचत असतो क्वांटम वगैरे काय असतं. त्या डिटेलमध्ये जात नाही मी, क्वांटम वगैरे काय असतं आणखी मोठं लेक्चर होऊन जाईल. आता हे बघा, जॉन देव सांगितलं होतं. जॉन बघा, जॉन दोन आहेत, दोन जॉन आहेत, एक क्लार्क आहे, एक मार्टिनिस आहे आणि एक डेवोरेट आहे. कोण? मायकल डेवोरेट. जॉन क्लार्क, जॉन मार्टिसन आणि मायकल डेवोरेट. फिजिक्ससाठी म्हणजे तुम्हाला एक तर तुम्ही काय जॉन देव लक्षात ठेवू शकता, नाही तर क्लार्क देव मार्टिन असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, क्लार्क देव मार्टिन लक्षात ठेवा, नाही तर जॉन देव लक्षात ठेवा. आता कशासाठी दिलेलं आहे? इलेक्ट्रिक सर्किट मधील क्वांटम टनेलिंग तुम्हाला सांगितलं होतं क्वांटमसाठी. तर क्वांटमसाठी दोन शब्द आहेत इथं, क्वांटम टनेलिंग आणि एनर्जी क्वांटनायझेशन. आता हे लक्षात ठेवायचं बघा, म्हणजे किंवा ह्याचा अर्थ काय ते बघा. क्वांटम टनेलिंग म्हणजे काय असतं, की समजा आता एखादी भिंत आहे, तर भिंतीच्या आरपार तुम्ही जाऊ शकत नाही ना, किंवा एखादी काही पार्टिकल सोडला, तुम्ही भिंतीच्या आरपार तो पार्टिकल सोडू शकत नाही. तर मग काय करायचं, हे म्हणजे हे जे फिजिक्स आहे जनरल फिजिक्स, तर ते हा लॉ फॉलो करतो. म्हणजे क्वांटम फिजिक्स आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, की एखादी छोटासा पार्टिकल असला तर तो याच्या आत इकडून बाहेर जाईल, ह्या भिंतीच्या बाहेर दिसू शकतो आपल्याला. कशा प्रकारे, की वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी नावाची एक थिअरी असते. त्याच्यामध्ये जो वेव्ह असतात ते दोन प्रकारे बिहेव करत असतात. एक पार्टिकल बिहेवियर असतं आणि एक लाईटचं बिहेवियर असतं, म्हणजे वेव्हचं बिहेवियर असतं. तर अशा प्रकारचं ड्युअल, जे आपण इव्हन लाईटचं पण बघतो ड्युअल वेव्ह असतं त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीचं हे फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रामध्ये पण एक क्वांटम फिजिक्स आहे. आलं लक्षात? तर यामध्ये टनेलिंग तुम्हाला सांगितलं, की इकडून भिंतीच्या पलीकडे जे जाऊ शकतो ते म्हणजे टनेलिंग. आणि क्वांटनायझेशन म्हणजे बघा, क्वांटनायझेशन म्हणजे क्वांटम सिस्टीम मध्ये एनर्जी पॅकेट्स असतात. म्हणजे आता समजा, सॉरी इथं इश्यू झाला होता. हा, तर काय आपण एनर्जी क्वांटनायझेशन मध्ये होतं. तर एनर्जी क्वांटनायझेशन म्हणजे काय, की क्वांटम सिस्टीम मध्ये एनर्जी पॅकेट्स असतात. एनर्जी पॅकेट्स म्हणजे कसं असणार आहे, की ही पूर्ण एनर्जी आहे, तर त्याच्यामध्ये असे पॅकेट्स असणार. ठीक आहे, एनर्जीचे पॅकेट्स असणार. आणि हे समजा पॅकेट्स आहे, एखादी पार्टिकल आहे, तर ह्या पॅकेटचा तो बाहेर जाऊ शकत नाही, ती एवढीच त्याची रीच असणार, ह्या पॅकेट एवढीच एनर्जीच्या. ठीक आहे, तर ते आहे क्वांटनायझेशन, एनर्जी क्वांटनायझेशन. ते बघा, पार्टिकलला फक्त परवानगी असलेल्या पॅकेट्स किंवा एनर्जी पातळी व्यापू शकतात, त्याला एनर्जी क्वांटनायझेशन म्हणतात. ठीक आहे, कळलं? तर हे आहे. आता ह्याचा उपयोग काय असणार आहे, की जे क्वांटम कम्प्युटर वगैरे आपण बनवतो त्यासाठी वगैरे ह्याचा उपयोग येऊ शकतो. तर आता आपण येऊन क्वांटम कम्प्युटर वगैरे बनवलं आहे, तुम्हाला मागे पण कव्हर केलेलं आहे. भारतामध्ये क्वांटम कम्प्युटर झालेलं आहे, त्याचं नाव काय ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं सांगितलं तुम्हाला. क्लार्क आहे, मार्टिनिस आहे आणि डेवोरेट आहे. क्वांटम टनलिंग वगैरे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. अजून तर काही नाही याच्यात. त्याच्यानंतर केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी आपण काय लक्षात ठेवलं होतं मगाशी तुम्हाला लिहून दिलेलं केमिस्ट्रीसाठी, याकी रॉबसन. आता हे लक्षात कसं ठेवायचं, की केमिकल फिरवायला म्हणजे आता कोणी पण पाहुणे वगैरे गेले कोल्हापूरमध्ये, तर कोल्हापूरचे पोरं काय म्हणणार, आता एखाद्याचं नाव रॉबसन आहे, तर याकी रॉबसन आपण केमिकल फिरवू असं काहीतरी म्हणू, असं लक्षात ठेवायचं असतं यार. हे काय, कोल्हापूरचे लोक आहेत, याकी रॉबसन म्हणतात रॉबसनला. आता कशासाठी, केमिकल फिरवायसाठी. काय घेऊन या, केमिकल स्पॉन्ज घेऊन या. केमिकल स्पॉन्ज, हे बघा केमिकल स्पॉन्ज साठी. आता केमिकल स्पॉन्ज काय ते पण आपण बघू, पण आधी हे नाव बघून घेऊ. कोणाकोणा मिळालंय, ओमार याकी, सॉरी ओमार यागी, सुसुमू किटागावा, त्याच्यानंतर रिचर्ड रॉबसन. आता रॉबसन तुम्हाला पाठ झालेलाच आहे, याकी रॉबसन मधला. त्यानंतर या म्हणजे यागी आणि की म्हणजे किटागावा. ठीक आहे, किटागावा, ओमार यागी, सुसुमू किटागावा आणि रिचर्ड रॉबसन. या की रॉबसन. आलं लक्षात? आता ह्यांनी इथे लक्षात कसं ठेवायला सांगितलं तुम्हाला, केमिकल फिरवायला या की रॉबसन. त्याच्यानंतर आता कशासाठी आहे, केमिकल स्पॉन्जसाठी. आपल्याला माहिती आहे स्पॉन्ज आपण बऱ्याचदा काही खिडक्या वगैरे पुसायला वापरतो स्पॉन्ज वगैरे, किंवा बाकी बऱ्याच गोष्टीसाठी स्पॉन्ज वापरत असतो. तर तसं स्पॉन्ज हे आता हे मेटल आणि ऑर्गॅनिक फ्रेमवर्क ह्याच्यानी बनून म्हणजे हे दोन पकडून बनवणार आहे. आता मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे काय असणार आहे, मेटल आयर्न वगैरे असतं किंवा कॉपर वगैरे असतं, तांबे वगैरे असतं, तर ते मेटल. आणि ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजे काय झालं, की जे आपण कार्बन कंपाऊंड वगैरे असतात ते, तर ते मिक्स करून आपण त्याचे केमिकल स्पॉन्ज बनवणार. तर ते पण एकदम स्पॉन्ज सारखेच असणार, पण हे केमिकल ऑर्गॅनिक फ्रेमवर्कचं असणार आहे. एकदम असे बारीक बारीक छिद्र असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकणार, कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन झालं किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत तिथे आपण स्टोअर करू शकणार, एनर्जी स्टोअर करू शकू आपण. तर त्यासाठी हे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क किंवा केमिकल स्पॉन्ज. ठीक आहे. आता बघा, एमओएफ म्हणजे काय, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स, त्याला आपण केमिकल स्पॉन्ज पण म्हणतो. ते खूप छोट्या छोट्या छिद्रापासून बनलेला स्पॉन्ज सारखाच पदार्थ आहे. आणि हा मेटल आयन्स किंवा धातूचे आयन्स, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोखंड, तांबे आणखी बरेचसे धातू असतात त्यांचं, आणि ऑर्गॅनिक लिंकर्स किंवा कार्बन कंपाऊंड असतात, तर त्याच्यापासून बनलेला असतो, जो की 3D स्ट्रक्चर तयार करतो. 3D स्ट्रक्चर म्हणजे असा चौकोनी, जसा काही गोल वगैरे ज्या आकारात तुम्हाला बनवायचं आहे ते सगळं बनवू शकतं, पण ह्याच्यामध्ये खूप बारीक बारीक छोटे छोटे छिद्र असणार आहे. आता ह्याचा वापर कसा करणार, तर हे जे छोटे छोटे छिद्र आहे त्याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकतो, ज्याच्यामुळे पोल्युशन कमी होईल. त्यानंतर पाण्याची वाफ खिचून घेण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी एखादी ड्राय स्टेट आहे किंवा ज्या ठिकाणी वाळवंट वगैरे आहे, तर तिथे पण म्हणजे थोडीफार काय म्हणतात त्याला,
बाष्पीभवन किंवा ह्युमिडिटी असते, तर ते ह्युमिडिटी शोषून घेण्यासाठी पण याचा वापर होऊ शकतो. त्यानंतर पाणी शुद्धीकरण, हायड्रोजन मिथेन स्टोरेज, इंधनासाठीचं तुम्हाला सांगितलं मगाशी त्याच्याप्रमाणे. त्यानंतर गॅसेस वेगळे करणे, ह्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. हे उपयोग विचारू शकतात. UPSC ला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. UPSC मध्ये असे प्रश्न येतात की ह्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय, तर ते विचारतात. MPSC मध्ये पण विचारू शकतात आणि खूप झालं तर कंबाईन मध्ये पण काही ना काही ऍटलीस्ट हे नाव तरी विचारतील. तर सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार. आता ह्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं होतं इकॉनॉमिक्ससाठी? हाऊ, मंकी, अघोरी. आता अघोरी म्हणजे आपल्याला माहिती आहे अघोरी काय असतात, जे शिवजीचे भक्त वगैरे असतात आणि त्यांचे बरेच वेगवेगळ्या प्रथा असतात. तर असे मंकी अघोरी आहे आणि ते त्यांनी काय सांगितलं, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. आता हे नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगतो, पण आधी हे नाव बघून घेऊ. मंकी म्हणजे तुम्हाला काय नाव सांगितलं होतं? हाऊ, मंकी, अघोरी. हाऊ म्हणजे काय? हाविट. हाविट. त्याच्यानंतर मंकी म्हणजे मॉकिर आणि अघोरी म्हणजे अगिऑन. ठीक आहे. तर हे तिन्ही नाव लक्षात ठेवा. जोएल मोकरी, त्यानंतर फिलिप अगियन आणि पीटर हाऊझी. ठीक आहे. आता तुम्हाला हे कसं लक्षात ठेवा ते तुम्हाला सांगितलं आणि कशासाठी आहे ते बघा. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन सांगितलं तुम्हाला. आता क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनचा अर्थ काय होतो? इथे तुम्हाला दिसतंय डिस्ट्रक्शन आणि क्रिएटिव्ह पण दिसतंय. क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी नवीन क्रिएट करतोय म्हणजे इनोव्हेशन आहे, बरोबर? तर इनोव्हेशन करता करता आपण काहीतरी डिस्ट्रक्ट करतोय. आपण म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे आहे तर जर नवीन गोष्ट पाहिजे असेल तर त्यासाठी अगोदरची गोष्ट आपल्याला तोडावी लागते. जसं की आपले मोबाईल असतात. आधी आपल्याकडे बटनाचे मोबाईल होते. आता जवळपास कोणाकडेच बटनाचे मोबाईल नाही आले. सगळ्याकडे स्मार्टफोन्स आहेत, बरोबर? तर ह्याचा अर्थ काय की हे फोन आता डिस्ट्रक्ट झाले आणि आता नवीन फोन आले. कशामुळे? इनोव्हेशनमुळे. त्याला म्हणतात क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. आता फक्त इथंच गोष्ट लागत नाही, सगळीकडे गोष्ट लागते ही. आधी सायकल होत्या, सायकलचा आता गाड्या झाल्या. म्हणजे ते क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन झालं, इनोव्हेशन झालं ना सायकलमध्ये. गाड्या झाल्या. त्याच्यानंतर इव्हन बायोलॉजीमध्ये पण किंवा अशा बऱ्याच सगळीकडेच लागू होतं क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. तर हे याचा अर्थ काय की इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे असं इनोव्हेशन करू करू तुम्ही इकॉनॉमिक ग्रोथ कराल. जसं की चायनाने इनोव्हेशन करू करू त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ केलेली आहे. ठीक आहे. त्यांचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट थ्रू क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, ते पण याचा जवळपास अर्थ सेमच झालेला आहे. ठीक आहे. हे झालं ना आपलं. तर असं आहे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. आता मी तुम्हाला इथं खाली अर्थ वगैरे लिहून दिलेला नाहीये. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनचा कुठेतरी लिहून ठेवा. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनचा अर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर लिटरेचर किंवा साहित्यासाठीचं. आता साहित्यासाठी लास्लो क्रास्ना होइराकी, काय काय नाव असतात बाबा, क्रास्ना होरकाई. हा, लास्लो क्रास्ना होइराकी. आता इथं लक्षात काय ठेवायचंय? फक्त LK लक्षात ठेवायचंय. एल फॉर LK. लिटरेचरसाठी LK. कोण? लास्लो क्रास्ना होरकाई. आता हा हंगेरीचा आहे आणि हंगेरीचा असा पहिलाच, आय थिंक पहिला की दुसरा आहे, माझ्या लक्षात नाही. ठीक आहे. आय थिंक दुसरा असेल, हंगेरीचा दुसरा आहे. तर त्याला विजेतेपद मिळालेलं आहे. कशासाठी? गंभीर आणि बाकीचे विचार करायला लागणारे वगैरे त्याचे लेखन असतं पोस्ट मॉडर्निस्ट. आता पोस्ट मॉडर्निझम म्हणजे काय? आता मॉडर्निझम आहे, जे मॉडर्निस्ट असतात तर त्यांच्यापेक्षा वर समोर गेलेले. आता ह्याचं एक कॅरेक्टरिस्टिक काय असतं की जे पोस्ट ट्रुथ म्हणतात, त्याला पोस्ट ट्रुथ पण म्हणतात, की जे खरं काय आहे खोटं काय आहे ते तुम्ही सांगू शकत नाही, त्याला म्हणतात पोस्ट मॉडर्निस्ट. ठीक आहे. आता एखादी खोटी गोष्ट आहे त्याला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सांगितली सोशल मीडियावर, खूप मोठ्या प्रमाणात सांगितली आणि ज्याच्याकडे खोटी गोष्ट गेली म्हणजे जी खरी गोष्ट आहे ती गोष्ट पोहोचली नाही, तर त्याला काय वाटेल की जी आधीची खोटी गोष्ट जास्त पसरलेली आहे तीच खरी वाटेल, बरोबर? तर अशा प्रकारे पोस्ट ट्रुथ वगैरे असं वर्ल्ड असतं. आता ही ह्याच्यामधली एक छोटीशी कन्सेप्ट झाली, पण अशा प्रकारचे पोस्ट मॉडर्निझम असतं. आता हे लेटेस्ट वाले असतात. तर ह्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जगाचा अंत हा त्यांच्या साहित्याचा केंद्रीय गाभा वगैरे आहे. आता पोस्ट मॉडर्निझम मध्ये अजून जे आपले सर्वेलन्स वगैरे असतं गव्हर्नमेंटचं, तर ते वगैरे पण ह्याच्यात येतं. ठीक आहे. तर ते खूप जास्त कन्सेप्ट डीप मध्ये आहे, ज्याची आपल्याला गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, पोस्ट मॉडर्निस्ट त्यांची लिखाणशैली आहे आणि गंभीर व विचार करायला लावणारे लेखन त्यांचं असतं आणि जगाचा अंत हा त्यांच्या साहित्याचा केंद्रीय गाभा आहे. ठीक आहे. आता प्रसिद्ध पुस्तके जास्त करायची काही गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर पीससाठी, शांततेसाठीचं. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. आता ही आहे ट्रम्पच्या लई जवळची आणि ट्रम्पला पाहिजे होता नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार ट्रम्पला मिळाला नाही, हिला मिळाला नोबेल पीस प्राइज. ठीक आहे. आता हिने काय करावं, ही गेली ट्रम्पकडे आणि ट्रम्पला दिला तो नोबेल पारितोषिक आणि म्हणे तुम्ही ह्या डिझर्व करता, मी डिझर्व नाही करत. तर अशी ही मारिया कारिया, जे काय आहे मारिया कॉर्निया माचाडो, तर हिला हा पुरस्कार मिळाला होता आणि खूप जास्त कॉन्ट्रोवर्सियल तिने काही काम नंतर केलेले, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला वगैरे देऊन. म्हणजे ही चांगलीच, म्हणजे तिच्या देशामध्ये हिने चांगले कामे केले होते, जे तिची गव्हर्नमेंट होती डिक्टेटोरियल, तर त्याच्या अगेन्स्ट वगैरे तिने काम केले होते. तर ही म्हणजे अशी 20वी महिला ठरली आहे अशी शांतता नोबेल प्राइज मिळवणारी मारिया मचाडो. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. आता लक्षात काय ठेवायचं? पीस मचादो, पीस किंवा शांतता मचादो, मचादो.
म्हणतो ना, धूम मचाले, धूम मचा दो, असं तसं पीस मचा दो, असं लक्षात ठेवा. कशासाठी? लोकशाही आणि ह्युमन राईट्सच्या संघर्षासाठी. कोणत्या देशातली आहे? व्हेनेझुएला. आता जो कंट्री आहे ज्या देशातून जो नाव आहे निकोलस मादुरो, जो ट्रम्पनी निकोलस मादुरोला डायरेक्ट उचललं त्याच्या देशातून आणि डायरेक्ट इथं नेलं, आपल्या देशात घेऊन गेले अमेरिकेत, डायरेक्ट अटक करून. ठीक आहे. तर तो जो मदुरो होतो त्याच्या अगेन्स्ट ही लई बोलायची, जे त्याच्या अपोजिशन मध्ये होती. आणि जो मदुरो होता तो पण काही लई चांगला व्यक्ती नव्हता, तो पण डिक्टेटरच होता. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्ट ही बोलत होती, त्याच्यामुळे हिला नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. हिचा जन्म बघा, कराकस व्हेनेझुएलाचा आहे, 7 ऑक्टोबर 1967. आता तिने कोणत्या कोणत्या गोष्टी काढलेल्या आहेत किंवा तिने काय काय केलेलं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. कशासाठी, नेमकं कशासाठी तिला मिळालेलं. आता हिला पॉलिटिकल कारणासाठी मिळालं. त्यासाठी सुमाते नावाची ही तिने एक एनजीओ काढली होती, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. सुमाते. ठीक आहे. ही एक एनजीओ आहे, 2002 ला बनलेली होती. कशासाठी? निवडणुकीवर लक्ष ठेवणे आणि जे मानवी हक्क आहेत त्यांचे काम करण्यासाठी सुमाते नावाची स्वयंसेवी संघटना आहे. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अंटेनिया फाउंडेशन, त्याची पण तिने स्थापना केली होती. नाव लक्षात ठेवा, अटेनिया फाउंडेशन, अनाथ आणि रस्त्यावरील बालकांसाठी. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज फाउंडेशन आहे. हे लक्षात ठेवायची जास्त काही गरज नाही, फक्त एक दोन वाचून घ्या. त्याच्या अध्यक्ष होते, त्यांनी फाउंड केलं नव्हतं, फक्त अध्यक्ष होत्या. ठीक आहे. तर अटेनिया फाउंडेशन, त्याने सुमाते फाउंडेशन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर व्हेनेझुएला नावाची एक राजकीय पक्ष होता, 2012 ला तिने स्थापन केला होता. ठीक आहे. आता तिला काय म्हणतात? व्हेनेझुएलाची आयर्न लेडी. जसं आपल्या भारतामध्ये कोणाला म्हणत होते तुम्हाला माहिती आहे. ह्या देशात